जय श्री माताजी. सर्वांचं डे थ्री मध्ये स्वागत आहे. आज परळी वैजनामध्ये दिवस तिसरा आहे. मेघराज आणि सोबत तर आज रॅली वगैरे आहे, प्रचार प्रसार काय करावं तू बघत राहा. रॅली मध्ये जाता माहित नाही माहित आहे नियोजन काढू कारण आम्हाला जायचं जास्त गाव चला बघत राहू. नाश्ता सकाळी कांदा काढून पूर्ण झालं. जय माताजी. आपण यात्रा मैदान इथे आलेलो. मैदान बघा, मैदान खूप असं मोठं आहे. जनरेटर वगैरे तेच सामान दादा नियोजन लावलं तिकडं. थोडीफार साफसफाई वगैरे करून तेच नियोजन लावायचं होतं. बघत राहा. जय माताजी. गाडी खाली चला. जय माताजी. गाडी सगळी काम केली. बाई केवढं मोठं सामान होतं गाडीमध्ये वाटत का मला. इकडे बाकीचे मेंबर आपले मोठा पोलीस सर्व गाडी स्टेज बनवायला बघत राहा. जय माताजी. बाकीचे मेंबर कधी करायला तिकडे स्टेज लावले तर आम्ही काय करतो धोंडी उचलतो मोठे मोठे दिसत काय. आता आपला मामा चालला आहे. दोघं जाऊ बाकीचे येतील थोड्या वेळ आले तर जेवढं होते तेवढं करतो. मोठे मोठे धोंड्यावर उचलले. बारके वगैरे आहेत राहिले तर काल आले ते महाल गेले पालिका पाहिजे मंत्रीने झाडून काढले. बघा कसं खाल्ले की काय नाही माहिती नाही आम्हाला जेवढं तेवढं केलं आम्ही. बाकीचे मेंबर असतील तर हे बाकीचे मेंबर टेस्ट लावले तर योगेश्वर आला आणि एवढं लावले मला गेलं दादा. हां सांगा कुठल्या हो. शिरसाळा. आपल्याकडे काय काय भेटतंय सगळंच भेटते. शिरसाळा मला पट्टा तुला पत्ता शिरसाळा. ज्यांना कोणा शिरसाळ्याच्या आसपास जेवढे काय आपले आहेत त्यांना कोणाला डेकोरेशन काम मंडपाचं वगैरे साऊंड सिस्टम असेल तर दादाला संपर्क करावा. चला. जय श्री माताजी. आणि ग्राउंडची साफसफाई वगैरे तेच काम झालं आहे. आम्ही आलो परळी वैजन मंदिरमध्ये. आता ठीक आहे 3 मेंबर आपल्यासोबत. चला. कॅमेरा अलाउड आहे नको होतं मस्त दोन गेंदून आलो. लांबच नाही ना वरती कमीच आहे. देवाची महादेवाची पिंड नंदी. मध्ये आला मंदिराच्या. महादेवाची बाहेर निघाला होता. हे आपले दोन युवा शिकते आपल्या सोबत आहेत जिथं जाईन तिथं. फरीदा दर्शन कसं झालं नंबर झालं का. हां कारण की असं आलं तरी दर्शनच भेटत नाही. शिवलिंग बघायचं भेटत नाही का. चला ठीक आहे चला. जय श्री माताजी. अहिल्यादेवी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने खास चला. मंदिराच्या बाहेर निघाला आहोत. दर्शनाचा नंबर 1 वरून झाले. राहण्याचं ठिकाण आहे तिकडे जायचं आता. श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपले योगेश्वर बुलेट गेले तर मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या बाहेर झालो रस प्यायला लागलो मस्त.
जयश्री माताजी आपल्या राहायच्या व्यवस्थेत कसे आला आपण सेमिनार चालू झाला आम्हाला माहिती नाही सेमिनार चालू झाला चैतन्याला झालेला टाकू तुम्हाला आता कळत नाही त्याला जेवण करायला पाहिजे. म्हणून आपल्या कुटुंबातले जितके काही लोक असतील तेवढे सहजासहजी आपण पक्ष पसरायला येणं गरजेचं आहे. आपला हातभार आपल्या ह्या कार्याला लावणं गरजेचं असं सरांचं म्हणणं आहे. ठीक आहे, बरोबर आहे सर. की आपल्याला जे मिळालं आहे ते इतरांना दिलं आहे. आणि हा जो काळ आहे श्री माताजींनी सांगितलेलं सत्य, या सत्ययुगामध्ये मला सगळे एक्सपोज होतात. सगळे जे बंधू आहेत थांबले आहेत सगळे आता एक्सपोज होतात. आणखी महत्वाची गोष्ट हा विनाशाचा भयंकर काळ. या काळामध्ये बघा आता जागतिक विश्वयुद्ध होईल, अनेक लोक मरतील, सुनामी येईल, तुमचा भूकंप होईल, काही गोष्टी. आणि या सगळ्यामध्ये अनेक नवे असंख्य लोक आपण असायला. मग त्यांना जर तुम्हाला जिवंत करायचं ठेवायचं असेल, त्यांना जर जीवन द्यायचं असेल तर फक्त सहजोगच देऊ शकतो. त्याच्यावर ठेवायसाठी खुर्ची घेतली आहे टमटम टाकून न्यायची आता बरोबर नाही तर सीट असं सर्व बदललं मी. जय श्री माताजी. आपल्याला रॅलीसाठी तयारी चालू आहे, तरी आपले सर्व युवा शक्ती काम करत आहे. जय श्री माताजी. आपल्याला श्री माताजींच्या रॅलीसाठी रॅलीमध्ये रॅली करण्यासाठी सर्व तयारी करत आहे युवा शक्ती. जय श्री माताजी. श्रीमाताचं जे बॅनर आणायचं होतं ते जय श्री माताजी म्हणून ते बॅनर आपण काल लावलं होतं का टेस्टला, ते बॅनर घेऊन आलं होतं वरी. विना दादा डेकोरेशन करायला ते तुम्ही सांगितलं डेकोरेशन करू लागा. बघा डेकोरेशन जय श्री माताजी. जय श्री माताजी. पहिलं डेकोरेशन इकडे चालू आहे. निम्याचं सोडून आम्ही अलीकडे आलो, थोडं राहील नॉर्मल मॅट वगैरे हातरायचं आता. आम्ही लावलं ती सहयोग आजचा महायोग बॅनर लावलं. ही बॅनर घेऊन आलो आम्ही वगैरे अख्खा दिसायला लागला टेस्ट नंबर 1 असं. दादाचं काम चालू आहे पेट्रोल चालू. हो आता कटआउट काढा जायचं श्रीमाताची बॅनर. माताजी त्या दिवशी बॅनर लावलेले आपले काढा चालू आहेत. दुसरं बॅनर आहे नॉर्मल टच बी झालेला बॅनर. अरे हो अण्णा हे दमाने घ्या परवानू. हो मा दूर लाग. सहावा बॅनर चालू आहे काढायला. त्याचं लावलेला बघा कसं काढायचं तेव्हा मग आपला. आठवा बॅनर आहे.
वर लावून बांधले आता बघा कसं काढतो जयश्री माताजी 10वा बॅनर आहे 10वा आय थिंक 11वा का 10वा आहे मला माहीत नाही फुल ट्रॅफिक आहे अशा ट्रॅफिकमध्ये चालू आहे काढायला वेगवेगळं आपले बघा जयश्री माताजी 4वा बॅनर आहे देवगुरुशाला करून कसा आहे बॅनर लोक कसे वाटते का हवा शिवाजी महाराज चौकातला बॅनर आहे तिला दोन काढायला फुल ट्रॅफिक आहे जयश्री माताजी आझाद चौकामधला बॅनर आहे आझाद चौकी बॅनर लावला आपल्या अण्णा जयश्री माताजी आपण कालच्या ब्लॉकमध्ये जी बॅनर काढला होता रोडवरचा ती बॅनर शेवटचा बॅनर आहे ही आणि स्टार्टिंगला हीच लावला होता तर काही शेवटचा बॅनर आम्ही लावला होता काल टेजवर लावला होता शेवटचा बॅनर काढला संपलं ओके जयश्री माताजी श्री माताजी बॅनर वगैरे काढले आता सगळे रस पिण्यासाठी आला चला आजचा ब्लॉग इथे संपन सर्वांना जयश्री माताजी